ड्रमलिन. ड्रमलिन म्हणजेच काय? चला तर आपण ड्रमलिनची माहिती घेऊया. ड्रमलिन म्हणजेच तुम्ही हिमनद्या कधी वाहत आलेल्या पाहिला असाल. तर समजा अशी एक हिमनदी वाहत येत आहे. तर या हिमनदीनं जो गाळ घेऊन आलेला आहे, तो घेऊन आलेला गाळ इथं तळाशी असं साठवून ठेवतात. आणि आपला एखादा चमचा असतो ना, त्या चमचा तुम्ही असं उलटा चमचा केलात, तर जसं उलटा चमचा कसा दिसतो त्या पद्धतीनं हे ड्रमलिन या हिमनद्यांच्या जो खालचा भाग आहे त्या तळाशी येऊन साठतात आणि अशा अशा टेकड्या तयार होतात. या अशा ज्या टेकड्या तयार झालेल्या असतात या टेकड्यांना म्हणायचं ड्रमलिन. काय म्हणायचं? ड्रमलिन. आता ह्या ड्रमलिन या ज्या हिमनद्या असतात त्या हिमनद्यांनी जो गाळ घेऊन आलेला असतो तो रेताड गाळ असतो. आणि या रेताड गाळ खालच्या दिशेनं असं वाहत 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 घेऊन येतात. आणि आता पहा, एखादी हिमनदी असेल तर सुरुवातीला त्याचा जो उतार असतो तो कसा असतो? तीव्र असतो. आणि नंतर मात्र हिमनदीचा उतार हा असा मंद होत जातो, म्हणजे असा कमी होत जातो. म्हणजेच सुरुवातीला ते काय असतात? रुंद असतात आणि नंतर मात्र हळूहळू हळूहळू असे निमुळते होत जातात. हे ड्रमलिन असे निमुळते होत जातात, कारण सुरुवातीला जास्तीत जास्त गाळ आणून इथं त्या नद्यांनी ठेवलेला असतो. त्यामुळं सुरुवातीला ड्रमलिन रुंद असतात आणि नंतर मात्र निमुळते होत जातात. आता ज्या हिमनद्या असतात किंवा जे हे ड्रमलिन असतात, हे ड्रमलिन अंत्य हिमोडाच्या पाठीमागे असतात. आता हिमोड आपण हे नंतर पाहूया. तर जो अंत्य हिमोड आहे, जे हिमोडची शेवटची कंडिशन आहे, म्हणजेच हिमोडसुद्धा हिमनद्यांनी वाहून आणलेल्या गाळानेच तयार होतो. तर त्या हिमोडाच्या अंत्य हिमोडाच्या पाठीमागं इथं सुरुवातीच्या भागामध्ये हा समजा अंत्य हिमोड आहे. हा सुद्धा एक प्रकारे हिमनद्यांनी वाहून आणलेलाच भाग आहे. तर त्याच्या पाठीमागं हा ड्रमलिन तयार होतो. म्हणजे लक्षात घ्या, ड्रमलिन हा हिमनद्यांनी वाहून आणलेल्या गाळामुळे तयार झालेल्या टेकड्या. आलं लक्षामध्ये तुमच्या? तर समजा एखादा डोंगर आहे, त्या डोंगरातील जी हिमनदी आहे ती हिमनदी वाहत 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 मैदानामध्ये उतरते. आणि मैदानामध्ये उतरल्यानंतर त्या नदीनं जो किंवा बर्फ वाहून घेऊन आलेली आहे त्याची जी जाडी होते त्याची जाडी काय होत जाते? वरचेवर कमी 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 होत जाते. आणि ही जाडी कमी झाल्यामुळं जी हिमनदी आहे त्या हिमनदीची पाणी घेऊन जाण्याची जी क्षमता किंवा बाकीचे साहित्य घेऊन जाण्याची क्षमता, बघा, पाणी घेऊन जाण्याची क्षमता तर वाढत जाते, परंतु जे साहित्य घेऊन येत असते वरून खाली त्याची क्षमता मात्र कमी होते. त्यामुळं हिमनदीचा जो तळ आहे या तळाशी असलेला जो गाळ आहे किंवा ती जी जमीन आहे ती जमीन, त्या जमिनीला घर्षण कमी होतं. लक्षात घ्या. आणि हे घर्षण कमी झाल्यामुळे या भागामध्ये गाळ साचू लागतो. आता हा जो गाळ साचतोय त्या साचलेल्या गाळामुळेच हे ड्रमलिन तयार होत असतात. लक्षात ठेवा. तर जो गाळ आहे किंवा एखाद्या काहीतरी अडथळा आला त्या गाळाला, तर समजा इथे एक असा दगड आहे आणि त्या दगडाला येऊन असा गाळ येऊन साचला तर काय होतो? त्या दगडावर येऊन तो गाळ पुन्हा डबल डबल असा साचत जातो. अशा पद्धतीनं गाळ साचल्यामुळं हे जे ड्रमलिन आहेत हे ड्रमलिन तयार होतात. आणि एखादा लहानसा ड्रमलिन असतो तो अतिशय लहान असू शकतो, आणि एखादा मोठा जर ड्रमलिन तुम्ही पाहिला तर एखाद्या मोठ्या ढिगाऱ्याएवढा मोठा असू शकतो. काही काही ड्रमलिन हे 2 किलोमीटर इतक्या लांबीचे असतात. आणि त्यांची जर उंची पाहिली तर उंची ही 100 मीटर इतकी असू शकते. या ज्या ड्रमलिन आहेत या ड्रमलिनच्या ज्या रांगा आहेत त्या रांगा कशा असतील पहा. आता
त्याच्या रांगा, समजा ही अशी एक ड्रमलीन तयार झाली, तर ही ड्रमलिनची एक रांग, ड्रमलिनची ही दुसरी रांग, अशा पद्धतीनं ड्रमलिनच्या अनेक रांगा तयार होऊ शकतात. त्या एकमेकींना कशा असतात? समांतर असतात. त्याच्या एकमेकींना आडव्या असू शकत नाहीत. ते एकमेकींना समांतर असतात. कारण नदी ही वरून खाली अशी वाहत असते. तर अशा रांगा आता कोणकोणत्या देशामध्ये आहेत ते पहा. उत्तर आयर्लंड, स्कॉटलंडमधील मिडलँडचा जो भाग आहे तो, इंग्लंडचा उत्तर भाग, दक्षिण जर्मनी, स्वित्झर्लंड या युरोपीय देशामध्ये ड्रमलिन आढळतात. तसंच तुम्हाला उत्तर अमेरिकेमध्ये तुम्हाला माहीत असेल, उत्तर अमेरिकेमध्ये 5 महासरोवर आहेत. बघा, उत्तर अमेरिकेमध्ये म्हणजे अमेरिकेच्या भागामध्ये 5 सरोवरे आहेत. ह्याच्या 5 सरोवराच्या भागामध्ये हे ड्रमलिन भरपूर प्रमाणात आढळतात. या ड्रमलिनचा जो गाभा आहे, तो गाभा कसा आहे? खडकाचा आहे. तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं, सुरुवातीला एक दगड असतो, त्यावर पुन्हा ड्रमलिन असे साचत जातात. मग जो मूळ गाभा आहे तो खडकाचा आहे आणि त्याच्यावर पातळ असा काय होतो? थर त्याच्यावर दिला जातो. आता जो पातळ थर आहे, लक्षात घ्या, जो त्यांना दिला जो पातळ थर आहे तो कसा आहे? तो फिक्स आहे का? तो नाही आहे. तर तो भ्रामक आहे, म्हणजे काल्पनिक आहे. म्हणून त्याला काय म्हणायचं? भ्रामक ड्रमलिन. त्याला काय म्हणायचं? भ्रामक ड्रमलिन. तुम्हाला परीक्षेमध्ये असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की भ्रामक ड्रमलिन काय असतं? तर तुम्हाला भ्रामक ड्रमलिन हे लक्षात आलं असावं. तर अशा पद्धतीनं आपण ड्रमलिनची व्यवस्थित माहिती घेतलेली आहे. ड्रमलिन तुम्हाला समजलं असं मी गृहीत धरतो. आता आपण पाहूया गोड्या पाण्यातील मासे. गोड्या पाण्यातील माशांची नावं लक्षात ठेवा. कटला, रोहू हे 2 मासे खूप महत्त्वाचे आहेत. आता ह्या जो कटला मासा आहे, या कटला माशाचं जे डोकं आहे ते मोठं असतं, रुंद असतं. शरीराचा जो मधला भाग आहे तो काय असतो? फुगीर असतो. आणि जे अंगावरचे खवले असतात ते मोठे असतात. आणि लक्षात घ्या, जो तलाव आहे त्या तलावाच्या वरच्या भागामध्ये हा कटला मासा असतो. याची वाढ जलद होते आणि ते बाकीचे मासे आहेत त्यांच्याबरोबर अजिबात स्पर्धा करत नाही. आणि वयाच्या जे 3ऱ्या वर्षामध्ये ते काय करू शकतात? लहान बाळांना जन्म देऊ शकतात. असा हा कटला मासा आहे. त्यानंतर रोहू मासा हा पहा, याचं शरीर कसं आहे? प्रमाणबद्ध आहे आणि असं लांब असं त्याचं शरीर आहे. अंगावरचे खवले लालसर रंगाचे असतात. हा मासा त्याच्या ओठाची जी ठेवण आहे त्याच्यामुळे ओळखू येतो. आणि हा काय करतो? हा मधल्या थरात राहतो. बघा, वरच्या थरात कटला राहतो, मधल्या थरात रोहू राहतो. आणि 3रा मासा आहे मृगळ. हा जो मृगळ हा मासा आहे तो शरीरानं जास्त लांबट आहे आणि तोंडाच्या खालच्या तोंडाची जी खालची बाजू आहे त्या तोंडाच्या खालच्या बाजूच्या त्याचं जे तोंड आहे ते खालच्या बाजूला वळलेलं असतं. असे महत्त्वाचे पॉईंट परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानंतर हा मासा एकदम तळात राहतो. बघा, वरच्या थरामध्ये कटला, मधल्या थरामध्ये रोहू आणि खालच्या थरामध्ये मृगळ. हे 3 थर लक्षात ठेवा तलावामध्ये. आता यामुळं काय होतं? तर गोड्या पाण्यातली मासेमारी अतिशय चांगल्या पद्धतीनं करू शकतो आपण. का? कारण कोणताही मासा दुसऱ्या माशाला अजिबात अन्नासाठी त्रास देत नाही. आणि हा मासा जो आहे मृगळ, तो दुसऱ्या वर्षी प्रजनन करू शकतो, म्हणजेच लहान बाळांना जन्म देऊ शकतो. चला तर आता आपण पुढं पाहूया, भूजल पुनर्भरण म्हणजे काय? आता बघा, भूजल म्हणजेच पाणी आणि पुनर्भरण म्हणजेच पाणी पुन्हा भरायचं. पाणी पुन्हा भरायचं म्हणजेच समजा ही जमीन आहे, या जमिनीमध्ये हे असं खडकाचे असे हे थर असतात आणि त्या थरामध्ये असं पाणी असतं. मग वरून आपल्याला काय करायचं आहे? जमिनीमध्ये पाणी आतमध्ये जिरवायचं आहे. बघा, अनेक भागातून पाणी जमिनीमध्ये जिरवायचं, त्याला म्हणायचं पाण्याचं पुनर्भरण किंवा भूजल पुनर्भरण. आलं तुमच्या हे लक्षात?
आता यासाठी जे आपलं शेत आहे, ते शेतावरचं जे पाणी आहे ते पाणी आपल्याला अडवून ठेवलं पाहिजे. त्यासाठी खोल नांगरणी आपण केली पाहिजे. आता ही नांगरणी करत असताना समजा एखादा डोंगर आहे, त्या डोंगराच्या असं उताराला अशी आपण नांगरट केली पाहिजे आडवी, जेणेकरून जे पाणी आहे ते पाणी सगळं जमिनीमध्ये उतरेल आणि त्या डोंगराच्या आतमध्ये जाईल. अशा पद्धतीनं आपण आडी नांगरणी करणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजेच पावसाचं पाणी अजिबात वाहून जाणार नाही. हे झालं भूजल पुनर्भरण. आता पुढं पाहू कच्चा बंधारा. आपलं जे शेत आहे, त्या शेताच्या ही शेत आहे, या शेताच्या सगळ्या बाजूनास एक छोटासा काय करायचा आहे, बांध घालायचा आहे. त्याला म्हणायचं कच्चा बंधारा. असा छोटासा बांध घातल्यामुळं इथं कडेला पाणी असं व्यवस्थित राहू शकतं. त्यामुळं आपल्या शेतातलं पाणी अजिबात बाहेर कुठेही जात नाही. आता यामुळं काय होतं, यामुळं आपल्या शेतामध्ये पाण्याची अतिशय व्यवस्थित साठवण होऊ शकते. म्हणजेच पाणी बाहेर जाणार नाही. आता पुढं पहा, दरवर्षी आपलं महाराष्ट्र शासन अशा प्रकारचे हे बांध शेतामध्ये घालत असतात किंवा प्रत्येक शेतकरीसुद्धा आपली शेताचं जी माती आहे ती बाहेर जाऊ नये म्हणून अशा प्रकारे बांध घालत असतो. नाला बडिंग. आता नाला बडिंग काय असतं बघा, समजा इकडून असं एखादा डोंगर आहे, इकडून एखादा डोंगर आहे, तो छोटासा असं टेकडी आहे. तर या दोन टेकडीमधून अशा प्रकारे बांध घातला जातो. त्याला म्हणायचं नाला बडिंग. आता यामुळं पावसाचं पाणी इथं दीर्घकाळ साठून राहू शकतं आणि साठलेलं पाणी बरेच काळ जमिनीमध्ये राहू शकतं. आणि ज्या परिसराच्या आतल्या ज्या विहिरी आहेत, त्या विहिरी त्याचबरोबर बोरिंग यांची पाण्याची पातळी त्यामुळे वाढू शकते. आता पुढला आपण पाहणार आहोत वळवणीचा बंधारा. एखादा नाला तुम्ही पाहिला असेल तर त्या नाल्याच्या उजव्या किंवा डाव्या बाजूनं पाणी वळवण्याची सोय असते आणि हे पाणी शेतातून फिरत फिरत येतं. आता हे पाणी काय करतं, परत जमिनीमध्ये झिरपतं आणि झिरपल्यामुळं आपण पाणी अडवू शकतो आणि पाणी झिरपू शकतो. म्हणजेच पाणी अडवावं, पाणी जिरवा, ही योजना या वळवणीच्या बंधाऱ्यांना आपण चांगल्या पद्धतीनं राबवू शकतो. बघा, दरवर्षी आपण जलसंधारणाची कामं करतो, पाणलोट क्षेत्रामध्ये काम करतो. त्यामुळं पावसाचं जास्तीत जास्त पाणी जमिनीमध्ये जिरवणं आणि जमिनीमध्ये जिरवून ते एखाद्या विहिरीमध्ये आपण काय करतो, विहिरीचं पाणी वाढवू शकतो. त्यानंतर पुढं आहे दगडी बंधारा. आता पहा, एखादं पाणलोट क्षेत्र आहे आणि त्या पाणलोट क्षेत्रामधून जे वाहणारे नाले आहेत, ते नाले खूप अरुंद असतात आणि दोन्ही काठावर काय असतो, मग खडक असतो. तर अशा ठिकाणी बघा, दोन्ही काठावर इकडल्या काठावर इकडल्या काठावर खडक असतो आणि जे नाले असतात ते नाले खूप अरुंद असतात, म्हणजे असे लहान असतात. त्यावेळेस इथं मात्र असा दगडी बांध घालावा लागतो. आता ह्या दगडी बांध घातल्यामुळं काय होतं बघा, जिथं अरुंद अशी जागा आहे आणि खडक, इकडं खडक आहे इकडं खडक आहे, तिथं दगडी बंधारा घालतात. आता यामुळं काय होणार आहे, यामुळं पाणी अतिशय व्यवस्थित पद्धतीनं इकडं साठणार आहे आणि पाणी साठल्यामुळं ते पाणी आपल्याला शेतीला वापरता येणार आहे. दगडी बंधाऱ्याची जी उंची आहे ती उतार किंवा तळातील रुंदी या गोष्टीच्या बंधाऱ्याच्या जागेवर अवलंबून आहेत. बंधाऱ्यात जास्तीत जास्त पाणी साठणं खूप महत्त्वाचं आहे. पाणी जेवढं आपण साठवू शकतो तेवढं याच्यामध्ये आपण साठवू शकतो. अशा पद्धतीचा जो कोल्हापूर टाईपचा बंधारा आहे तो सुद्धा दगडीच बंधारा असतो. आले हे लक्षात? चला आता यानंतर आपण पाहूया पुढं यानंतर वादळ. बघा, वादळ ही एक नैसर्गिक आपत्ती आहे. आता या वादळीच्या मागं कारण काय काय असतात, समजा तापमान खूप वाढलं, जास्त तापमान झालं, तापमान जास्त झाल्यानंतर तिथली हवा काय होते, तापते आणि तापून ती हवा अशी वर 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 निघून जाते. आता हवा वर गेल्यामुळं जी खालची जमीन आहे किंवा तिचा जो पृष्ठभाग आहे त्या पृष्ठभागावर कमी दाबाचं क्षेत्र तयार होतं. लक्षात घ्या,
उन्हामुळं हवा वर जाते आणि जमिनीवर कमी दाबाचं क्षेत्र तयार होतं. आता हे कमी दाबाचं क्षेत्र समजा वाढत 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 गेलं, तर त्यावेळेस वादळं तयार होतात. त्यावेळेस काय तयार होतात? वादळ तयार होतात. आणि हे तयार झालेले जे वादळ आहेत, ते वादळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी असे वाहत जातात. मग वाहत जात असताना समजा आता ते वादळ जर जमिनीवरून चालले, तर तिथं काय होतं? जमिनीवर जात असताना फक्त वेगानं वादळ वाहत असतं. परंतु समजा पाण्यावरून ते वादळ असं वाहत चाललं, तर त्यावेळेस तिथं पुढच्या प्रदेशामध्ये खूप मोठा पाऊस पडतो. आणि समजा जमिनीवरून जर वाहत असेल, तर समजा तिथं उष्णता खूप तयार होते. म्हणजेच उष्ण प्रदेशावरून वाहत असताना आता पहा, एखादा राजस्थानचा वाळवंट आहे, तिथून जर वाहू लागलं, तर तिथं मात्र त्या वादळाची ताकद वाढते. आणि समजा एखाद्या जमिनीवरून किंवा दुसऱ्या एखाद्या थंड प्रदेशातून ते वाहू लागलं, तर ते वादळ काय होतं? शांत होतं. म्हणजे लक्षात ठेवा, वादळ कसं तयार होतं? वादळ हे कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं की वादळ तयार होतं. आणि वादळ जिथं उष्ण भाग आहे तिथून जर वाहत गेलं, तर त्याची जी कॅपॅसिटी आहे ती वाढते आणि थंड भागामध्ये ते वादळ काय होतं? शांत होतं. आता एखादं वादळ समजा उंचीवर तयार झाले, तर जिथं कमी दाबाचं क्षेत्र आहे ना, त्या कमी दाबाच्या क्षेत्रावर ते उतरलं. उतरल्यावर तिथं काय होतं? तिथले जे पाण्याचा पृष्ठभाग आहे, त्या पाण्याच्या पृष्ठभागामुळं तिथं सुद्धा वादळाची निर्मिती तयार होऊ शकते किंवा वादळ निर्माण होऊ शकतं. अशा पद्धतीनं आपण वादळाची व्यवस्थित माहिती घेतलेली आहे. आता वादळाचे वेगवेगळे प्रकार पहा. धुळीचं वादळ असते किंवा रेतीचं वादळ असते. हे जे वादळ आहे हे राजस्थान या जे राज्यामध्ये चांगल्या पद्धतीनं तयार होतं. यामध्ये फक्त धूळच तयार होते आणि धूळ उडते, रेती उडते. त्यानंतर पुढं आहे घूर्णवात, म्हणजेच असं गोल फिरत 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 हे वादळ तयार होतं. तिसरं वादळ आहे पावसाचं वादळ. तुम्ही पाहिलं असाल भारताच्या पूर्व किनारपट्टीला अशा प्रकारचे वादळ येतात. बर्फाचं सुद्धा वादळ असतं, लक्षात घ्या. म्हणजेच एक चांगल्या पद्धतीनं बर्फ जास्त पडू शकतो. मेघगर्जनेसह वादळ. आता हे वादळ आपल्या उन्हाळ्यामध्ये तयार होतं. उन्हाळ्यामध्ये हे मेघगर्जनेसह वादळ अतिशय चांगल्या पद्धतीनं सुरुवातीला जूनच्या हे पाऊस वादळ येत असतं. आणि शेवटचं आहे चक्रीवादळ. हे चक्रीवादळ समुद्रामध्ये समुद्रामध्ये कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळं जमिनीकडं तर हे वादळ तयार होतं. आणि हे वादळ तुम्हाला माहीत असेल की आता पाठीमागं अम्फान आलं होतं, टायफून, अशा वेगवेगळ्या प्रकारचे चक्रीवादळ दरवर्षी येत असतात. यानंतर मेघगर्जनेचं वादळ. आता हे जे गर्जनेचं वादळ आहे, हे मेघगर्जनेचं वादळ, त्याला आपण विद्युत वादळ असंही म्हणू शकतो. आता ह्याला विजेचं वादळ असं सुद्धा आपण म्हणू शकतो. आता यामध्ये असं का म्हणायचं? का यामध्ये विजा अतिशय कडाडतात, ढगं कडाडतात. यामुळे या वादळाला आपण हे नावसुद्धा देऊ शकतो. आता जर हे वादळ तुलनेनं कमकुवत असेल, तर त्याला वादळी वाऱ्याचा पाऊस असं म्हणतात. समजा ते वादळ कमकुवत असेल, तर त्याला वादळी वाऱ्याचा पाऊस म्हणतात. आणि मेघगर्जनेसह वादळ जे असतं त्याला काय म्हणायचं? कम्युलोनिंबस. कम्युलोनिंबस असं त्याला आपण म्हणू शकतो. आता सहसा एखादा जोरदार वारा येतो आणि त्या जोरदार वाऱ्यासोबत मोठासा पाऊस पडतो. काही वेळेस त्यामध्ये बर्फ पडतो, त्यावेळेस गारा पडतात, असंही होतं. कधी कधी समजा ढगं खूप गरजू लागतात, मोठा पाऊस पडतो, असं होतं. तर कधी कधी फक्त नुसता पाऊस पडतो, कधी कधी पाऊस पडत नाही, कधी कधी नुसतं वादळ असतं. अशा अनेक वेगवेगळ्या उलट्या सुलट्या क्रिया
होत असतात. जोरदार किंवा कडक वादळामुळे अनेक लोकांचं नुकसान होतं. ज्यामध्ये बघा मोठमोठ्या गारा पडतात, वारा मोठ्यानं वाहू लागतो, तुफान वारा वाहू लागतो. त्यामुळं अनेक लोकांचं नुकसान होतं. यामुळं आपण काय करू शकतो, सुपर स्टॅल्स नाव लक्षात ठेवा. सुपर स्टॅल्स म्हणून काही अतिशय तीव्र वादळं चक्रीवादळाप्रमाणे फिरत असतात. नाव लक्षात ठेवा, सुपर स्टॅल्स. आता बहुतेक हे जे वादळ आहेत ते उष्ण कटिबंधाच्या थरातून हे वादळं फिरत असतात. जे उष्ण कटिबंधीय थर आहे म्हणजेच आपला कर्क कर्कवृत्तापासून जे जातं विषुववृत्तापासून, ते सहसा उष्ण कटिबंधीय थर आहे आणि तिथून सहसा ही वादळं तयार होऊ शकतात. यानंतर वादळांची माहिती आपण व्यवस्थित घेतलेली आहे. यानंतर आता आपण पाहूया चक्रीवादळं हे समुद्रात तयार होतात आणि जमिनीकडून वाहतात, जमिनीकडे वाहतात. आता तुम्ही खारे वारे आणि मतली वारे हे तुम्ही पाहिलं असाल. मतली वारे म्हणजेच ते आपण नंतर पाहूया. आता एखादा ऋतू आहे, तो ऋतू कसा तयार होतो. तुम्हाला माहीत आहे पृथ्वी गोल आहे, पृथ्वी स्वतःभोवती फिरते, स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती पृथ्वी फिरत असते. आता पृथ्वीचं हे जे सूर्याभोवतीचं फिरणं आहे त्याला म्हणायचं परिभ्रमण. पृथ्वीचं सूर्याभोवतीचं जे फिरणं आहे त्याला म्हणायचं परिभ्रमण. आणि स्वतःभोवतीचं जे फिरणं आहे पृथ्वीचं त्याला म्हणायचं परिवलन. आता हे जे पृथ्वीचं जे परिभ्रमण आहे म्हणजेच ह्या सूर्याच्या भोवती जे फिरणं आहे, ह्या सूर्याच्या कडेने जे फिरणं आहे आणि ती थोडीशी कललेली आहे. बघा पृथ्वी 23.5 अंशाने थोडीशी कललेली आहे. आता याचा एकत्रित परिणाम काय होतो की ऋतूंची निर्मिती होते. बघा तुम्हाला असा प्रश्न विचारतात की ऋतूंची निर्मिती कशामुळे होते, तर पृथ्वीचं जे सूर्याभोवतीचं परिभ्रमण आहे त्यामुळं होते आणि तिचा कललेला जो आसा आहे त्या आसामुळे सुद्धा ऋतूंची निर्मिती होऊ शकते. आता हे जो परिभ्रमण आहे म्हणजे सूर्याभोवतीचं जे फिरणं आहे त्यामुळं काय होतं बघा, समजा इथं सूर्य आहे आणि ही पृथ्वी आहे. आता ह्या सूर्याच्या भोवती फिरत असताना जर त्या पृथ्वीचा जो भाग सूर्याकडे आहे तो भाग उष्ण होतो, म्हणजे उत्तर गोलार्धामध्ये काय काय होतो, उन्हाळा होतो. त्यावेळेस दक्षिण भागामध्ये काय होतो, हिवाळा असतो. बघा इथं मात्र सूर्याची किरणं काय होतात, सूर्याची किरणं अशी तिरपी पडतात, त्यामुळं दक्षिण भागामध्ये इथं हिवाळा असतो. म्हणजे इथं तुम्हाला कसा ऋतू तयार होतो लक्षात आला असेल. पृथ्वी थोडीशी कललेली आहे म्हणजे थोडीशी तिरकी आहे आणि ही तिरकी असल्यामुळं तिचं थोडंसं काही भाग सूर्याच्या जवळ जातो, त्यामुळे तिथे जी सूर्यकिरणे आहेत ती सरळ जातात. त्या भागामध्ये उन्हाळा असतो आणि त्याच्या उलट खालच्या भागामध्ये हिवाळा असतो. आता पुढं पहा, 22 मार्च ते 23 सप्टेंबर, 22 मार्चपासून 23 सप्टेंबर या काळात उत्तर गोलार्धामध्ये उन्हाळा असतो. म्हणजे आपण सांगा मला, आपण दक्षिण गोलार्ध का उत्तर गोलार्ध, तर आपण उत्तर गोलार्धामध्ये. तर आपल्याकडं उन्हाळा केव्हा असतो, 6 मार्चपासून ते जवळपास पाऊस संपेपर्यंत आपल्याकडं उन्हाळा असतो. परंतु आपण पावसाळा हा ऋतू गृहीत धरतो. ॲक्च्युली पावसाळा हा ऋतूच नाही आहे, आहे तो ऋतू, परंतु आपण नियमानं पाहिलं तर तो ऋतू गृहीत धरलं नाही पाहिजे. तर 22 मार्चपासून 23 सप्टेंबरला उत्तर गोलार्धामध्ये उन्हाळा असतो. तर याच काळामध्ये जो दक्षिण गोलार्ध आहे त्या दक्षिण गोलार्धामध्ये हिवाळा असतो. आता पुढं पहा, 23 सप्टेंबरपासून 22 मार्चपर्यंत. याच्या उलटं 23 सप्टेंबरपासून 22 मार्चपर्यंत, म्हणजे आपण जसं म्हणतो ऑक्टोबरपासून हिवाळा सुरू होतो, तो उत्तर गोलार्धामध्ये हिवाळा असतो, तर दक्षिण गोलार्धामध्ये या काळामध्ये उन्हाळा असतो. म्हणजेच आपल्या इकडं उन्हाळा आहे तर आता दक्षिण गोलार्धामध्ये हिवाळा असतो. आलं हे तुमच्या लक्षात.
तर आता आपण पाहूया जिल्हे आणि त्यांची निर्मिती. कोणता जिल्हा केव्हा निर्माण झालेला आहे? बघा, 1 मे 1981 रोजी रत्नागिरीपासून सिंधुदुर्ग हा जिल्हा तयार झाला. तो 27वा जिल्हा होता. अगोदर सुरुवातीला 26 जिल्हे होते. त्यानंतर रत्नागिरीपासून सिंधुदुर्ग जिल्हा 27वा तयार झाला आणि औरंगाबादपासून जालना हा जिल्हा 28वा जिल्हा झाला. हे केव्हा झाले? 1 मे 1981ला. त्यानंतर पुढं पहा, 16 ऑगस्ट 1982ला उस्मानाबादमधून लातूर जिल्हा तयार झाला. तो 29वा होता. 26 ऑगस्ट 1982ला चंद्रपूरपासून गडचिरोली जिल्हा तयार झाला. 1990ला मुंबईपासून मुंबई उपनगर हा 31वा जिल्हा तयार झाला. लक्षात ठेवा. म्हणजेच पहिला जिल्हा कोणता होता? सिंधुदुर्ग होता. त्यानंतर 1 जुलै 1998ला धुळेपासून नंदुरबार हा आदिवासी जिल्हा तयार झाला आणि अकोल्यापासून वाशिम हा जिल्हा बाहेर काढण्यात आला. तो होता 33वा. 1 मे 1999ला परत 2 जिल्हे झाले. परभणीपासून हिंगोली हा 34वा जिल्हा आणि भंडाऱ्यापासून गोंदिया हा 35वा जिल्हा तयार झाला. 1 ऑगस्ट 2014ला ठाण्यापासून पालघर हा जिल्हा तयार करण्यात आला. तर तुम्हाला विचारलं जातं की पालघर जिल्हा कोणत्या जिल्ह्यापासून तयार झाला किंवा तयार केला गेला? तर ठाण्यापासून पालघर जिल्हा 2014 साली बदलण्यात आला. आले हे लक्षात. आता महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशी झाली आहे ते आपण पाहू. महाराष्ट्र पठार हे तयार कसं झालं? तर बघा, आपला जो भारत देश आहे तो भारत देश ॲक्च्युली दक्षिण गोलार्धामध्ये होता आणि दक्षिण गोलार्धातून भारत वाहत वाहत उत्तर गोलार्धामध्ये आलेला आहे. मग उत्तर गोलार्धात येत असताना तुम्हाला माहीत असतील जे फिजी ते आयलंड आहेत, तर इथं ज्वालामुखीचे उद्रेक होत होते आणि या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळं तो भारत वाहत येत असताना आपला जो दक्षिणेचा म्हणजे दख्खनचं पठार आहे ते दख्खनचं पठार इथंच तयार झालं होतं, जे समुद्रामध्येच तयार झालं होतं आणि समुद्रातून तयार झालेले दख्खनचं पठार हे नंतर परत परत येऊन ते जो आपला युरेशियाचा भाग आहे, युरेशियाचा म्हणजेच आपण म्हणतो आशियाचा जो उपखंड आहे त्याला येऊन धडकलं. त्याला येऊन धडकल्यामुळं तिथं हिमालयाची निर्मिती झाली आणि जो दख्खनचा भाग आहे तो तसाच राहिला. हे अशा प्रकारे आपल्या भारताची निर्मिती झाली आहे. मग त्याचमुळं इथं काय म्हणलेलं आहे पहा तुम्हाला, महाराष्ट्राची निर्मिती ही ज्वालामुखीच्या उद्रेकातून झालेली आहे. सुमारे 70 दशलक्ष वर्षापूर्वी भ्रंशमूलक उद्रेक झाला. भ्रंशमूलक याचा अर्थ लक्षात घ्या. आपला जो महाराष्ट्राचा पठार तयार झाले तो एकाच असा ज्वालामुखीच्या उद्रेकापासून तयार नाही झाला. असा एकच ज्वालामुखीचा उद्रेक झाला महाराष्ट्र पठार तयार झाला असं नाही. तर महाराष्ट्र पठार हे असे अनेक ज्वालामुखी असे जमिनीतून वर आले आणि त्यामुळं महाराष्ट्र पठार हे असं निर्माण झालेलं आहे. आता यातला जो खडक आहे तो खडक कसा आहे? अग्निजन्य आहे. अग्निजन्य खडक का? कारण तो जमिनीतील लाव्यापासून तयार झालेला आहे, म्हणजे ज्वालामुखीमुळं तो तयार झालेला आहे, म्हणून याला म्हणलेलं आहे अग्निजन्य खडक इथं आढळतो. आता भूपृष्ठावर जे खडक आहेत ते कमी खोलीवर आढळणारे आहेत, त्याला म्हणायचं कृष्ण प्रस्तर, त्याला म्हणायचं असिताश्म आणि कृष्ण प्रस्तर. अशा प्रकारचे 2 प्रकारचे खडक महाराष्ट्रामध्ये आढळतात. एक आहे असिताश्म आणि दुसरा आहे कृष्ण प्रस्तर. अशा पद्धतीनं महाराष्ट्र पठाराची निर्मिती झालेली आहे. आता महाराष्ट्र पठारावरील जे खोरे आहेत ते खोरे आपण पाहणार आहोत. खोरे कशाचं असतं? तर खोरं हे नदीचं असतं.
कधी नदी इथून वाहत आहे, दुसरी नदी इथून वाहत आहे, अशा प्रकारे ही नदी वाहत असतात. तर या नद्यांची जी खोरे आहेत ते आपल्याला उत्तरेकडून दक्षिणेकडे पाहायचे आहेत. उत्तरेकडून दक्षिणेकडे. आता सगळ्यात उत्तरेला काय आहे पहा. सगळ्यात उत्तरेला जो धुळे नंदुरबार भाग आहे तिथं आहे तापी व पूर्णा खोरे. त्यानंतर त्याच्या खाली या नाशिक, औरंगाबाद, नांदेड, परभणी या भागामध्ये जे खोरं आहे ते आहे गोदावरी नदीचं खोरं. त्यानंतर त्याच्या खाली थोडंसं हे आहे प्राणहिता नदीचं खोरं. हे प्राणहिता नदीचं खोरं गोदावरी खोरं आणि भीमा खोरं यांच्यामध्ये आहे. प्राणहिता नदीच्या खाली आहे भीमा नदीचं खोरं. हे भीमा नदीचं खोरं जवळपास इथून सोलापूर, त्यानंतर सोलापूर भागामध्ये भीमा नदीचं खोरं हे खूप मोठं आहे. त्यानंतर तिसरा शेवटचं खोरं आहे कृष्णा खोरे. कृष्णा खोरे हे सातारा, सांगली या भागामध्ये कृष्णा खोरे आहे. म्हणजेच उत्तरेकडून दक्षिणेकडे जर तुम्ही पाहिलात तर तापी पूर्णा खोरे, गोदावरी खोरे, प्राणहिता खोरे, भीमा खोरे, कृष्णा खोरे असा त्याचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लागतो. आता पुढं पहा भूगर्भ रचना. समजा आपण जमिनीचा असा तुकडा घेतला पूर्ण, तर ही जी जमीन आहे या जमिनीचा जी रचना आहे ती रचना कशी आहे, ही जमीन कशी तयार झालेली आहे, या जमिनीची ही रचना आपण पृथ्वीची पाहण्यापेक्षा आपण जमिनीची पाहू. ही जमीन कशी तयार झाली आहे, कोणत्या खडकाने तयार झाली ते आपण पाहूया. सर्वात प्रथम आहे आर्कियन खडक. हा जो आर्कियन खडक आहे तो अतिशय प्राचीन आहे, तो नवीन नाही आहे, तो जुना आहे. मग हा खडक कुठं कुठं आहे? विदर्भ, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, नांदेड हे जे जिल्हे आहेत किंवा नांदेड जिल्ह्याचा जो पूर्व भाग आहे म्हणजे सहसा विदर्भामध्ये आर्कियन हे खडक आहेत. कुठं आहेत? विदर्भामध्ये. आणि याच आर्कियन खडकामध्ये लोहखनिज सापडतं, बॉक्साईट सापडतं. त्याचबरोबर सिंधुदुर्गातील काही तालुक्यामध्ये सुद्धा आढळतो. बघा आता त्यामुळं सिंधुदुर्गामध्ये सुद्धा बघा, सिंधुदुर्गामध्ये सुद्धा तुम्हाला बॉक्साईट सापडतं. म्हणून आर्कियन खडकामध्ये जास्तीत जास्त खनिज सापडतात, लक्षात घ्या. ग्रॅनाइट, नेस, शिस्ट या प्रकारच्या खडकापासून जो बनलेला जो भूस्तर आहे यामध्ये लोह खनिजाचे साठे खूप जास्त प्रमाणात आढळतात. यामध्ये तुम्हाला मी मागास सांगितलं होतं की लोह खनिजाचं प्रमाण या खडकामध्ये जास्त असतं. आता पुढला खडक पहा, धारवाडचा खडक. हा धारवाडचा खडक याच्यामध्ये पहा, यामध्ये ग्रॅन्ज्युलाइट, डोलोमाइट, अभ्रक, सिलिमनाइट, हॉर्नब्लेड, शिस्ट, संगमरवर यासारखी महत्त्वाची खनिजे यामध्ये सापडतात. कशामध्ये? या धारवाडच्या खडकामध्ये. आता हा जो धारवाड श्रेणीतील जो खडक आहे तो खडक कुठं कुठं सापडतो? तर सिंधुदुर्ग, कोल्हापूर, गोंदिया, भंडारा, नागपूर या जिल्ह्यामध्ये हा धारवाड श्रेणीचा खडक सापडतो. तुम्हाला परीक्षेमध्ये धारवाड श्रेणीचा खडक कोणत्या जिल्ह्यामध्ये सापडतो असं म्हणून 4 जिल्ह्याची नावं देऊ शकतात किंवा 4 जिल्ह्याची नावं देऊन इथं कोणता खडक सापडतो असा विचारला जाऊ शकतो. त्याचबरोबर पुणे, नागपूर, भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा हा खडक सापडतो. आता पुढला आहे कडप्पा. हा जो कडप्पा श्रेणीतील जो खडक आहे तो खडक महाराष्ट्रातील जो दक्षिण भाग आहे तिथं आणि महाराष्ट्राच्या पूर्व भागामध्ये सापडतो. आपण ज्यावेळेस भारताचा माहिती घेऊ त्यावेळेस आपण राज्यांची माहिती घेणार आहोत. फक्त आपण महाराष्ट्रातील जिल्ह्यांची माहिती इथं घेत आहोत. कडप्पा श्रेणीतील जो खडक आहे तो दक्षिण महाराष्ट्र आणि पूर्व भागामध्ये सापडतो. आता जो कोल्हापूर जिल्हा आहे त्या कोल्हापूर जिल्ह्यात या श्रेणीतील जो खडक आहे त्यामध्ये पहा क्वार्ट्झाइट, शेल, चुनखडी हे खडक या कडप्पामध्ये सापडतात. आता पुढचा खडक श्रेणी आहे विंध्ययन खडक श्रेणी. आता ही जी विंध्ययन श्रेणी आहे, तुम्ही विंध्य पर्वत कुठं आहे तुम्हाला माहीत आहे. विंध्य पर्वत हा सातपुडा पर्वताच्या वर आहे. तर विंध्ययन श्रेणीतील जो खडक आहे
तो चंद्रपूर जिल्ह्यातच आहे, लक्षात ठेवा. कुठं आहे? चंद्रपूर जिल्ह्यात. आणि हा जो विंध्ययन श्रेणीतील जो खडक आहे, तो खडक बांधकामासाठी वापरला जातो. का? कारण तो खूप दर्जेदार व टिकाऊ आहे. म्हणून विंध्ययन श्रेणीतील जो खडक आहे, तो खडक बांधकामासाठी वापरला जातो. आता पुढचा खडक आहे गोंडवाना खडक. हा गोंडवाना खडक तयार कसा झाला? तर ज्यावेळेस अप्पर पॅलिओझोइक हा काळ होता, म्हणजे पॅलिओझोइकच्या शेवटच्या काळामध्ये जो आपला भारतीय द्वीपखंड होता, त्याच्यामध्ये अनेक बदल झाले. व बदल झाल्यामुळे जो दख्खनचा जो पठार आहे, त्या दख्खनच्या पठारामध्ये अनेक हालचाली झाल्या. तुम्हाला मी मागास सांगितलं होतं की समुद्रामध्ये जो दख्खनचा खडक पठार तयार झालं होतं, त्यावेळेस या दख्खनच्या पठारावर अनेक हालचाली झाल्या आणि त्या हालचालीमुळं हा गोंडवाना खडक तयार झाला. आता आपलं खोऱ्याच्या आकाराचा जो खोलगट भाग तिथे निर्माण झाला आणि तो निर्माण होऊन असा भाग तयार निर्माण झाला आणि तिथं काय झाला? नद्यांनी गाळ आणून त्या ठिकाणी ओतला आणि गाळाचं त्या ठिकाणी काय केलं? संचयन केलं. आता हे संचयन केल्यामुळं त्यामध्ये मग अनेक प्रकारचे, आता इथं बघा, हा जो गोंडवाना खडक आहे ना, या गोंडवाना खडकाचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगायचं गेलं तर या ठिकाणी तुम्हाला पेट्रोलियमचे या ठिकाणी तुम्हाला पेट्रोलियमचे काय साठे सापडू शकतात. कशाचे? पेट्रोलियमचे. लक्षात ठेवा, हे पेट्रोलचे साठे तुम्हाला या गोंडवाना खडकामध्ये सापडू शकतात. का? कारण हा जो खडक आहे, तो खडक तयार कसा झाला? तर दख्खनचा जो पठार तयार होत होतं, ते पठार तयार होत असताना अनेक इथं हालचाली झाल्या त्या पठाराच्या खालच्या भागामध्ये. मग हालचाली झाल्यानंतर हे असा गोल असा भाग तयार झाला आणि मग नद्यांनी आणून काय केलं? इथं असा गाळ साचवला. नद्यांनी आणून गाळ साचवला तर त्या नद्यांच्या पाण्यामध्ये अनेक प्रकारचे प्राणी, वनस्पती, जंगलं, झाडं हे त्याच्यामध्ये गाडली गेली आणि ह्याच्यामध्ये गाडले गेल्यानंतर वरून पाहता, वरून काय होत आहे? वरून जमिनीचा प्रेशर येत आहे आणि या प्रेशरमुळं इथं काय झालं? त्याचं रूपांतर दगडी कोळशामध्ये झालं. त्यामुळं इथं या गोंडवाना खडकामध्ये दगडी कोळशाचे साठे खूप मोठ्या प्रमाणात आहेत. तुम्हाला मी मागास सांगितलं होतं लोह खनिजाचे साठे कुठं आहेत? तर लोह खनिजाचे साठे हे आर्कियन खडकामध्ये आहेत. तुम्हाला आपण सुरुवातीला सांगितलं होतं आर्कियन खडकामध्ये, या आर्कियन खडकामध्ये लोह खनिज सापडतं, म्हणजे लोखंड सापडतं. आर्कियन खडकामध्ये लोखंड सापडतं. तर हा जो गोंडवाना खडक आहे, या गोंडवाना खडकामध्ये पेट्रोलचे साठे सापडू शकतात. त्याचबरोबर दगडी कोळसा या गोंडवाना खडकामध्ये सापडतो. आता हा जो गोंडवाना खडक आहे, तो गोंडवाना खडक कुठं आहे? तर तो पहा, चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली, अमरावती या जिल्ह्यामध्ये जो अप्पर गोंडवाना काळातील खडक आहे, तो इथं सापडतो. अशा पद्धतीनं आपण खडकांची सुद्धा माहिती घेतलेली आहे. यानंतर आता आपण पाहूया आपल्या भारत देशातील महत्त्वाची आंतरराष्ट्रीय विमानतळे, त्यांची नावं, त्यांचं ठिकाण. पहा, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबईला आहे. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबईला आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस ते कोलकात्याचे मेयर होते म्हणून ते कलकत्त्याला आहे. के कामराज, आता हे दक्षिण भारतातले आहेत, ध्यानात ठेवा, हे काँग्रेसचे पूर्व अध्यक्ष होते, तर त्यामुळं ते कुठं आहे? चेन्नईला आहे. तुम्हाला माहीत असेल इंदिरा गांधींना प्रधानमंत्री करण्यामध्ये के कामराज यांचा खूप मोठा वाटा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा कुठे घेतली होती? नागपूरला. तर असं तुम्ही ट्रिक्सनं लक्षात ठेवू शकता. या राजीव गांधी यांचं जे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे ते कुठे आहे? हैदराबादला. राजीव गांधीला खाली दक्षिण भारतामध्येच मारण्यात आलं होतं, तेही तुम्ही लक्षात ठेवू शकता. गोपीनाथ बारडोलाई आंतरराष्ट्रीय विमानतळ, आता पहा तुम्ही हे नाव बारडोलाई, हे नाव तुम्ही आसाम साईडला हे नाव असतं,
तर आसाम, गुवाहाटी, तर हे गुवाहाटीमध्ये आहे. दबोलीन आंतरराष्ट्रीय विमानतळ. आता हे दबोलीन नाव बघा तुम्ही, जामोरीन हे ते असे नावं तुम्हाला लक्षात येतात की जामोरीन हा पोर्तुगीज खलाशी होता. तर दबोलीन हे नावसुद्धा टाईप पोर्तुगीज टाईप असतं आणि पोर्तुगीजांनी गोवा काबीज केलं होतं, म्हणून ते गोव्यामध्ये आहे. सरदार वल्लभभाई पटेल गुजरातचे आहेत आणि त्यामुळे ते अहमदाबादमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ सरदार वल्लभभाई पटेल. श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळ श्रीनगरलाच आहे. बंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळ बंगळुरूला आहे. मंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळ मंगळुरूला आहे. कालिकत आंतरराष्ट्रीय विमानतळ कालिकतमध्येच आहे. त्याचबरोबर कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठं आहे? कोचीला आहे. त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय विमानतळ, हे त्रिवेंद्रम हे तिरुअनंतपुरमचं पूर्वीचं नाव आहे. आता देवी अहिल्याबाई आंतरराष्ट्रीय विमानतळ पहा, या अहिल्याबाई होळकर ह्या मल्हार होळकरांच्या ह्या सून होत्या. त्यामुळं मराठ्यांचं साम्राज्य तुम्हाला माहीत आहे इंदोरला होतं आणि इंदोरचे हे सरदार होते, म्हणून अहिल्याबाई होळकर विमानतळ इंदोरला आहे. श्री गुरु रामदासची आंतरराष्ट्रीय, बघा आता श्री गुरु रामदास, आता हे नाव तुम्हाला कसं वाटतं? पंजाबी टाईप वाटतंय नाही, म्हणून हे विमानतळ कुठं आहे? पंजाब, अमृतसर. पंजाबची राजधानी अमृतसरला आहे. जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ जयपूरला आहे. वीर सावरकर, सावरकर कुठे होते? अंदमानमध्ये होते. अंदमानची राजधानी पोर्ट ब्लेअर. अशा पद्धतीने आपण हे लक्षात ठेवू शकतो. त्यानंतर कोईम्बतूर आंतरराष्ट्रीय विमानतळ कोईम्बतूरला आहे. तिरुचिरापल्ली हे आंतरराष्ट्रीय विमानतळ तिरुचिरापल्ली येथेच आहे. चौधरी चरण सिंग, आता हे पहा, हे उत्तर प्रदेशचे खासदार होते आणि आपल्या भारताचे प्रधानमंत्री होते. तर हे चौधरी चरण सिंग यांचं विमानतळ कुठं आहे? उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथे आहे. लालबहादूर शास्त्री यांचं जे गाव आहे वाराणसी, इथं त्यांचं आंतरराष्ट्रीय त्यांच्या नावाचं विमानतळ आहे. अशा पद्धतीनं आपण विमानतळाची माहितीसुद्धा लक्षात ठेवू शकता. आता पुढं पहा, भारतात आंतरराष्ट्रीय दर्जाची बंदरं कोणकोणती आहेत? बंदर म्हणजेच समुद्रावर असलेलं एखादं गाव किंवा शहर, त्याला म्हणायचं बंदर. आता बंदर आणि त्यांचं राज्य आपण पाहणार आहोत. कांडला हे कुठं आहे? गुजरात. मुंबई महाराष्ट्रामध्ये आहे. न्हावा हे सुद्धा महाराष्ट्रात आहे. त्यानंतर मार्मागोवा हे बंदर गोव्यामध्ये आहे. कोचीन केरळमध्ये आहे. तुतीकोरीन हे तामिळनाडूमध्ये आहे. चेन्नई तामिळनाडूमध्ये आहे. विशाखापट्टणम आंध्र प्रदेशमध्ये आहे. पॅराद्वीप ओडिसामध्ये आहे. लक्षात ठेवा, मार्मागोवा गोवा, कोचीन केरळ, तुतीकोरीन तामिळनाडू, चेन्नई तामिळनाडू, विशाखापट्टणम आंध्र प्रदेश, पॅराद्वीप ओडिसा. त्यानंतर न्यू मंगलोर, लक्षात ठेवा, शहाजीराजे मंगलोरला होते, ते कर्नाटकमध्ये होते. मग न्यू मंगलोर कुठे आहे? कर्नाटकमध्ये. यन्नोर हे नावावरून तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, हे आंध्र प्रदेशमध्ये आहे. कोलकाता माहीत आहे तुम्हाला, पश्चिम बंगाल. हल्दिया हे सुद्धा पश्चिम बंगालमध्येच आहे. तर महाराष्ट्र राज्याची आता आपण माहिती घेऊया. बघा, आपण कधी भारताचा भूगोल पाहतोय, कधी महाराष्ट्राचा पाहतोय. त्यामुळं आपण असे विचार करायचं नाही किंवा वळीनच आपण शिकायचा. कधी कुठला प्रश्न केव्हा कुणीही कसंही विचारू द्या, आपल्याला सांगता आलं पाहिजे. महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली आणि महाराष्ट्र राज्यामध्ये त्यावेळेस 26 जिल्हे होते. आता किती आहेत सांगा पाहू? आता मात्र 36 जिल्हे आहेत. त्यावेळेस 235 तालुके होते आणि 4 प्रशासकीय विभाग होते. आता मात्र बदल झालेला आहे. आता पहा, आता महाराष्ट्रामध्ये सध्या 36 जिल्हे आहेत. किती जिल्हे आहेत? 36. 355 तालुके आहेत. 355 तालुके आहेत. 535 शहरं आहेत. 43,663 खेडी आहेत
आणि 6 प्रशासकीय विभाग महाराष्ट्रामध्ये सध्या आहेत. आता महाराष्ट्रातील 6 प्रशासकीय विभागांची आपण माहिती घेऊया. पहिला प्रशासकीय विभाग आहे कोकण. आता हा जो कोकण आहे त्या कोकणाचा जो क्षेत्र आहे 30,746 चौरस किलोमीटर आहे. कोकणामधील जे जिल्हे आहेत ते जिल्हे पहा, म्हणजे जो सह्याद्रीच्या पश्चिमेचा भाग तो कोकण येतो. मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे किती जिल्हे झाले पहा, 7 जिल्हे. हे 7 जिल्हे कोकणामध्ये येतात. पुणे किंवा त्याला आपण म्हणू शकतो पश्चिम महाराष्ट्र. बघा, आपण त्याला पुणे म्हणतो किंवा पश्चिम महाराष्ट्र म्हणतो. एकूण क्षेत्र किती आहे बघा, 57,268 चौरस किलोमीटर. 57,268 चौरस किलोमीटर. आता यातले जिल्हे कोणकोणते आहेत पहा, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर हे जिल्हे पुणे किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये येतात. आता पुढचा विभाग आहे नाशिक. नाशिकमध्ये कोणकोणते येतात पहा. अगोदर नाशिकचं क्षेत्र पहा, 57,442 चौरस किलोमीटर. तर नाशिकमध्ये कोणकोणते जिल्हे येतात पहा, नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव आणि नंदुरबार. नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार. पुढचा विभाग आहे औरंगाबाद किंवा औरंगाबाद विभागालाच आपण मराठवाडा असं सुद्धा म्हणू शकतो. आता या मराठवाडा विभागाचं जे क्षेत्र आहे ते क्षेत्र किती आहे पहा, ते क्षेत्र आहे, या मराठवाडा विभागाचं क्षेत्र आहे 64,822 चौरस किलोमीटर. आणि यातील जिल्हे आहेत पहा, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, लातूर, नांदेड. पुढचा प्रशासकीय विभाग आहे अमरावती. या अमरावती विभागाचे एकूण क्षेत्र किती आहे पहा, 46,090. किती आहे, 46,090 चौरस किलोमीटर इतका आहे. आता यातील जिल्हे पहा, अमरावती, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वाशिम. अमरावती, बुलढाणा, अकोला, यवतमाळ आणि वाशिम. यानंतर आता शेवटचा एक प्रशासकीय विभाग आहे, त्याचं नाव आहे नागपूर. हे नागपूरचे एकूण क्षेत्र आहे 51,336 चौरस किलोमीटर. जिल्हे पहा, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया. नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया हे 6 जिल्हे नागपूर विभागामध्ये आहेत. आलं तुमच्याही लक्षात. आता महाराष्ट्राच्या ज्या सीमा आहेत त्या आपण पाहूया. महाराष्ट्राच्या सीमा म्हणजेच जर तुम्ही महाराष्ट्राचा नकाशा जर असा घेतलात तर महाराष्ट्राच्या पूर्वेला काय आहे, पश्चिमेला काय आहे, दक्षिणेला काय आहे, उत्तरेला काय आहे, आग्नेयेला काय आहे, वायव्येला, नैऋत्येला आणि ईशान्येला, याला म्हणायचं महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमा. आता पहा, महाराष्ट्राचा जो मी काय करणार आहे, तुम्हाला इथं गोल करणार आहे, मी गोल करून दाखवणार आहे. महाराष्ट्राच्या वायव्येस काय काय आहे पहा. महाराष्ट्राच्या वायव्येस सातमाळा डोंगररांगा आहेत, गाळना टेकड्या आहेत आणि सातपुडा पर्वतातील 11 टेकड्या आहेत. बघा, वायव्येला काय काय आहे, सातमाळा डोंगररांग, गाळना टेकड्या आणि सातपुडा पर्वतातील 11 टेकड्या. उत्तरेला पहा, महाराष्ट्राच्या उत्तरेला या इथं महाराष्ट्राच्या उत्तरेला सातपुडा पर्वत आहे व त्याच्या पूर्वेस गाविलगड टेकड्या आहेत. इथं अशा ह्या गाविलगड टेकड्या आहेत. महाराष्ट्राच्या ईशान्येला काय आहे पहा, महाराष्ट्राच्या ईशान्येला म्हणजेच या भागामध्ये
महाराष्ट्राच्या ईशान्येला दरेकसा टेकड्या आहेत. काय आहेत? दरेकसा टेकड्या. त्यानंतर महाराष्ट्राच्या पूर्वेस, आता हा पूर्व महाराष्ट्र, या महाराष्ट्राच्या पूर्वेस चिरोली टेकड्या आहेत आणि त्याचबरोबर भामरागड डोंगर सुद्धा आहे. महाराष्ट्राच्या पूर्वेला चिरोली टेकड्या आणि भामरागड डोंगर हे पूर्व भागामध्ये आहेत. दक्षिणेला काय आहे पहा, दक्षिणेला हिरण्यकेशी नदी आणि कोकणातील तेरेखोल नदी. बघा इकडं कोकण साईडला इकडं तेरेखोल नदी आणि इकडं हिरण्यकेशी नदी दक्षिण महाराष्ट्रामध्ये आहेत. आणि पश्चिमेला तुम्हाला माहीतच आहे, पश्चिमेला अरबी समुद्र आहे. अशा पद्धतीनं महाराष्ट्राच्या या सर्व नैसर्गिक सीमा आहेत त्या तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. यानंतर महाराष्ट्र राज्य व त्यांना जोडणारे महाराष्ट्रातील जिल्हे. आता बघा, एखादं राज्य आहे आपल्या देशातलं, त्या राज्याला महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्याच्या सीमा लागल्या आहेत तेच आपल्याला आता इथं पाहायचं आहे. गुजरातला पहा. गुजरातला धुळे, नंदुरबार, नाशिक आणि पालघर या 4 जिल्ह्यांच्या सीमा गुजरातला लागून आहेत. तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारतोय, गुजरातला कोणकोणत्या राज्यांच्या सीमा लागून आहेत, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. गुजरातला पालघर, नाशिक, नंदुरबार आणि धुळे या जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत. त्यानंतर आता पुढला प्रश्न, दादरा व नगर हवेली. या दादरा व नगर हवेलीला कोणकोणत्या जिल्ह्याच्या सीमा आहेत पहा. ठाणे, नाशिक या 2 जिल्ह्याच्या सीमा दादरा व नगर हवेलीला लागून आहेत. त्यानंतर पुढं आहे मध्य प्रदेश. मध्य प्रदेशला पहा धुळे. आता मध्य प्रदेश ही खूप लांब बाउंड्री आहे. त्यामुळे इथं पहा नंदुरबारपासून धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा आणि गोंदिया. म्हणजेच आपल्या महाराष्ट्राचा जो उत्तरेचा भाग आहे तो तिथले सगळे जिल्हे, त्या सगळ्या जिल्ह्यांच्या सीमा मध्य प्रदेशला लागून आहेत, लक्षात ठेवा. त्यानंतर छत्तीसगड. आता या छत्तीसगडला 2 जिल्ह्यांच्या सीमा आहेत. एक आहे गोंदिया, दुसरा आहे गडचिरोली. पुढचा आहे आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेशला गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड या जिल्ह्यांच्या सीमा आंध्र प्रदेशला लागून आहेत. बघा, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि नांदेड. शेवटचा आहे गोवा. गोव्याला फक्त एका जिल्ह्याची सीमा आहे, ती म्हणजेच सिंधुदुर्गची, लक्षात ठेवा. यानंतर महाराष्ट्र राज्य ज्या राजकीय सीमा आहेत आणि त्याची जी महाराष्ट्राची जी सरहद्द आहे ती सरहद्द आता आपण पाहणार आहोत. तर महाराष्ट्राच्या वायव्येला गुजरात व दादरा नगर हवेली आहे. महाराष्ट्राच्या वायव्येला गुजरात व दादरा नगर हवेली आहे. उत्तरेला तुम्हाला माहीत आहे मध्य प्रदेश आहे. पूर्वेला छत्तीसगड आहे. आग्नेयेस आंध्र प्रदेश आहे आणि दक्षिणेला कर्नाटक व गोवा हे राज्य आहे. बघा आणखी एकदा, महाराष्ट्राच्या वायव्येला गुजरात व दादरा नगर हवेली एक हा केंद्रशासित प्रदेश आहे. त्यानंतर उत्तरेस मध्य प्रदेश आहे, पूर्वेस छत्तीसगड आहे, आग्नेयेस आंध्र प्रदेश आहे, दक्षिणेस कर्नाटक व गोवा आहे. त्यानंतर इथं पहा राधानगरी, त्याचं दुसरं नाव आहे दाजीपूर. हे दाजीपूर अभयारण्य कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पश्चिम घाट तुम्हाला माहीत आहे. पश्चिम घाट म्हणजे सह्याद्री पर्वत. या सह्याद्री पर्वतामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी तिथं आहेत, जसे की वाघ, चित्ता किंवा तुम्हाला शेकरू हा महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी आहे. त्याचबरोबर रामगाय, भेकर असे अनेक प्रकारचे वन्य प्राणी या पश्चिम महाराष्ट्रातील जो सह्याद्रीचा पर्वत आहे त्या रांगेमध्ये आहेत.
तर या जे दाजीपूर हे अभयारण्य आहे ते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. या दाजीपूर किंवा राधानगरी अभयारण्यामध्ये जवळपास 47 प्राण्यांच्या जाती आहेत. सरपटणारे प्राणी सापासारखी त्यांच्या 59 जाती आहेत. त्याचबरोबर जमिनीवर व पाण्यामध्ये राहणारे त्यांच्या अशा 20 जाती आहेत आणि पक्ष्यांच्या जवळपास 264 जाती आहेत आणि फुलपाखरांच्या 66 वेगवेगळ्या प्रजाती या कोल्हापूरच्या या अभयारण्यामध्ये पाहायला मिळतात. आता असंच एक अभयारण्य तुम्हाला इथं पाहायचं आहे, ते आहे सागरेश्वर हे अभयारण्य. तर सागरेश्वर हे अभयारण्य कुठं आहे पहा, हे सांगली जिल्ह्यामध्ये आहे. सांगली जिल्ह्यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये हे सागरेश्वर हे अभयारण्य आहे. आता या अभयारण्यामध्ये वृक्ष, सूचीपर्णी वृक्ष यांचं जे मिश्रण आहे ते अतिशय जास्त आहे. यामध्ये पहा काळवीट, तरस, लांडगा, कोल्हा, ससा, बिबटे असे अनेक प्राणी इथं असतात. त्याचबरोबर ऑगस्ट व फेब्रुवारी या महिन्यामध्ये इथं जे पर्यटक आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येत असतात. आता आणखी एक पहा रेहकुरी. रेहकुरी हे जे अभयारण्य आहे ते अभयारण्य अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे आणि अहमदनगर जिल्ह्यातील जो कर्जत तालुका आहे त्या कर्जत तालुक्यामध्ये रेहकुरी हे अभयारण्य आहे. आता या अभयारण्यामध्ये पहा काळवीट, चिंकारा, लांडगे, कोल्हे अतिशय मोठ्या प्रमाणात आहेत. आणि या अभयारण्याचं जर वैशिष्ट्य सांगायचं गेलं तर इथं काय होतात, जी पानं झडतात आणि जी झाडं असतात ती झाडं अतिशय लहान झाडं असतात, खूप मोठी नसतात. आणि ही झाडं जी झडलेली असतात त्यामुळं एक प्रकारे आपल्याला काय होतं, आनंद वाटतो, तिथं खूप छान वाटतं. अशा प्रकारे रेहकुरी अभयारण्य आहे. तर पुढचं अभयारण्य आहे कर्नाळा. हे कर्नाळा हे जे पक्षी अभयारण्य आहे हे आहे रायगड जिल्ह्यामध्ये. कुठं आहे? रायगड जिल्ह्यामध्ये. तर या कर्नाळा पक्षी अभयारण्याला आपण कसं जाऊ शकतो, तर ते तुम्ही जर पनवेलपाशी गेला तर पनवेलपासून फक्त 12 किलोमीटर अंतरावर हे कर्नाळा पक्षी अभयारण्य आहे. आणि अनेक जे हौशी पक्षी निरीक्षक लोक आहेत किंवा पक्षीतज्ञ आहेत ते या कर्नाळा पक्षी अभयारण्याला भेटायला येतात. इथं जवळपास 150 पक्ष्यांच्या वेगवेगळ्या जाती आहेत. आणि हे जे अभयारण्य आहे या अभयारण्यामध्ये बाहेरून जवळपास 37 प्रजाती इथं काय येतात, दरवर्षी येत असतात. आणि जो ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा काळ आहे या काळामध्ये इथं अनेक पर्यटक या रायगडला जे कर्नाळा पक्षी अभयारण्य पाहायला इथे येत असतात. आता पुढलं आहे चिखलदरा. चिखलदरा हे विदर्भाचं नंदनवन असं म्हणलं जातं किंवा काश्मीर असं म्हणलं जातं. हे अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. अतिशय शांत असं हे ठिकाण आहे. इथं फुलपाखराच्या अनेक झाडझुडपांच्या वेगवेगळ्या प्रजाती इथं आहेत. हे समुद्र सपाटीपासून जवळपास 1088 मीटर उंचीवर एक थंड हवेचं ठिकाण आहे. लक्षात ठेवा, मी त्यावेळी तुम्हाला म्हणलो हे विदर्भाचं काश्मीर आहे. आता जो मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे त्या म्हणजे व्याघ्र प्रकल्प म्हणजेच वाघाचं संरक्षण करण्याचा प्रकल्प. तर त्या व्याघ्र प्रकल्पाचा जो चिखलदरा आहे या चिखलदऱ्याच्या दक्षिणेकडची जी बाजू आहे ती या मेळघाट व्याघ्र प्रकल्पानं पूर्णपणे व्यापलेली आहे. त्याचबरोबर जे गोगामल राष्ट्रीय उद्यान आहे ते गोगामल राष्ट्रीय उद्यान या चिखलदऱ्याच्या पूर्व बाजूला आहे. तर आता आपण पाहणार आहोत भारतातील वेगवेगळे राज्य आणि त्यांचे नृत्य प्रकार म्हणजेच त्यांचे डान्सचे वेगवेगळे प्रकार. आता भारतामध्ये अनेक वेगवेगळे राज्य आहेत, विविधतेने नटलेला भारत आहे. त्यांचं आपण राज्य आणि त्यांचं नृत्य प्रकार पाहूया. महाराष्ट्रामध्ये लावणी केली जाते व कोळी नृत्य केलं जातं. तामिळनाडूमध्ये भरतनाट्यम हा नृत्य प्रकार खूप मोठ्या प्रमाणात केला जातो. केरळमध्ये कथकली. लक्षात ठेवायला सुद्धा तुम्हाला
वेगवेगळ्या ट्रिक्सनं तुम्ही लक्षात ठेवू शकता. आंध्र प्रदेशमध्ये कुचिपुडी आणि कोल्लम हा प्रकार आहे. पंजाबमध्ये तुम्हाला माहीत आहे भांगडा केला जातो आणि गिद्दा हा सुद्धा एक प्रकार आहे. गुजरातमध्ये तुम्ही ऐकून असाल किंवा तुम्ही पाहिलं असाल टी व्हीवरती, गरबा हा गुजरातमध्ये आहे आणि रास हा सुद्धा प्रकार गुजरातमध्ये केला जातो. ओरिसामध्ये ओडिसी हा प्रकार केला जातो. जम्मू काश्मीरमध्ये रौफ कोणता प्रकार आहे? रौफ. आसाममधील बिहू हा डान्स खूप गाजलेला आहे किंवा हा नृत्य प्रकार खूप गाजतो आणि झुमर नाच हे सुद्धा अतिशय गाजलेला आहे. उत्तराखंडमध्ये गरवाली हा नृत्य प्रकार आहे. मध्य प्रदेशमध्ये कर्मा किंवा चारकुला. मेघालयमध्ये लाहो हा नृत्य प्रकार खूप मोठ्या प्रमाणात केला जातो. कर्नाटकमध्ये पहा यक्षगान किंवा हत्तारी कर्नाटक. मिझोरममध्ये खांतूम. गोव्यात मंडो. मणिपूरला मणिपुरीच हा नृत्य प्रकार खूप प्रसिद्ध आहे. त्यानंतर अरुणाचल प्रदेशमध्ये बार्दो छम. झारखंडमध्ये कर्मा. छत्तीसगडमध्ये पंथी. राजस्थानमध्ये घुमर, तुम्ही बाजीराव मस्तानी पाहिला असाल. पश्चिम बंगालमध्ये गंभीरा. उत्तर प्रदेश कथ्थक हा प्रकार केला जातो. अशा पद्धतीनं आपण भारत देशातील वेगवेगळ्या राज्यामध्ये कोणकोणते नृत्य प्रकार केले जातात ते आपण पाहिले. महाराष्ट्रामध्ये लावणी व कोळी नृत्य, तामिळनाडूमध्ये भरतनाट्यम, केरळमध्ये कथकली, आंध्र प्रदेश कुचिपुडी, कोल्लम, पंजाब भांगडा गिद्धा, गुजरातमध्ये गरबा रास, ओरिसा ओडिसी, जम्मू काश्मीर रौफ, आसाम बिहू झुमर नाच, उत्तराखंड गरवाली, मध्य प्रदेश कर्मा व चारकुला, मेघालय लाहो, कर्नाटक यक्षगान किंवा हत्तारी, मिझोरम खांतूम, गोवा मंडो, मणिपुरी, अरुणाचल प्रदेश बार्दो व छम, झारखंडमध्ये कर्मा, छत्तीसगडमध्ये पंथी, राजस्थानमध्ये घुमर, पश्चिम बंगालमध्ये गंभीरा आणि उत्तर प्रदेशमध्ये कथ्थक डान्स केला जातो. अशा पद्धतीनं आपण नृत्याची माहिती पाहिली. आता आपण पाहूया महाराष्ट्राची प्राकृतिक रचना. प्राकृतिक म्हणजेच नैसर्गिक रचना आपल्याला आता पाहायची आहे. तर महाराष्ट्र राज्याची जी नैसर्गिक रचना आहे ती 3 भागामध्ये केली जाते. एक आहे कोकण किनारपट्टी, दुसरा आहे पश्चिम घाट किंवा सह्याद्री पर्वत आणि तिसरा आहे महाराष्ट्र पठार किंवा दख्खनचा पठारी भाग. या 3 भागामध्ये महाराष्ट्राची प्राकृतिक रचना केली जाते. तर आता आपण व्यवस्थित प्रत्येक भागाची माहिती पाहणार आहोत. पहिल्यांदा कोकण किनारपट्टी. तर कोकण कशाला म्हणायचं? तर अरबी समुद्र तुम्हाला माहीत आहे, हा महाराष्ट्राचा हा समजा नकाशा आहे. तर इकडं पूर्ण असा हा इकडं समुद्र आहे. तर या समुद्रापासून हा जो मधला असा भाग आहे आणि हा सह्याद्री पर्वत आहे. या सह्याद्री पर्वताच्या आणि समुद्राच्या मध्ये जो भाग आहे त्याला म्हणायचं कोकण. त्याला काय म्हणायचं? कोकण. जे अरबी समुद्र आणि सह्याद्री पर्वत यांच्यामध्ये जो असा भाग आहे ना, दक्षिण उत्तर भाग, त्या भागाला म्हणायचं कोकण. आता या कोकणाचा जो विस्तार आहे तो कुठून आहे? तो उत्तरेला दमणगंगा नदीपासून दक्षिणेला तेरेखोल खाडीपर्यंत आहे. बघा, उत्तरेला दमणगंगा ते दक्षिणेला तेरेखोल खाडीपर्यंत आहे. अशा पद्धतीनं कोकणाचा विस्तार आहे. तर याची लांबी पहा, याची लांबी जवळपास 720 किलोमीटर आहे आणि जी बघा अशी उभी लांबी, दक्षिण उत्तर लांबी 720 किलोमीटर आहे. तर
त्याची जी आडवी रुंदी आहे ती आहे फक्त 30 ते 60 किलोमीटर इतकीच आहे. म्हणजे रुंदी कमी आहे आणि लांबी याची जास्त आहे. तर आता पहा, उत्तर भागामध्ये याची लांबी 90 ते 95 किलोमीटर आहे, तर दक्षिण भागामध्ये याची लांबी फक्त 40 ते 50 आहे. म्हणजेच तुम्ही जर आता जर कोकणाचा भाग पाहिलात तर कोकण हा कसा आहे, कोकण दक्षिण भागामध्ये याची जी रुंदी आहे ती कमी आहे आणि उत्तर भागामध्ये रुंदी अशी जास्त आहे. अशी रुंदी वाढत गेलेली आहे. दक्षिण भागामध्ये याची रुंदी किती आहे, 40 ते 45 किलोमीटर आणि उत्तर भागामध्ये याची रुंदी 90 ते 95 किलोमीटर इतकी आहे. याचं क्षेत्रफळ किती आहे बघा कोकणाचं, 30,394 चौरस किलोमीटर इतकं आहे. 30,394 चौरस किलोमीटर. आता आपण पुढं पाहूया सह्याद्री पर्वत किंवा पश्चिम घाट. आता याचं जे स्थान आहे ते स्थान कुठं आहे, तर तुम्हाला माहीत आहे आपला जो महाराष्ट्राचा नकाशा जर तुम्ही पाहिलात तर महाराष्ट्राच्या नकाशाच्या जो महाराष्ट्र पठार आहे, या महाराष्ट्र पठाराच्या पश्चिम बाजूला इथं, या पश्चिम बाजूला हा भाग खचलेलाच नाही. हा पहिल्यापासून हा भाग काय होता, हा उठूनच होता. हा जो उठून असलेला भाग आहे त्यालाच म्हणायचं सह्याद्री पर्वत किंवा पश्चिम घाट. आता या सह्याद्री पर्वताकडून जर या खाली म्हणजे कोकणाकडे पाहिलं तर तुम्हाला असं समुद्राचा भाग असं तुम्हाला काय काय ठिकाणी दिसू शकतो. आणि जर समुद्राकडून जर तुम्ही सह्याद्रीला पाहिलात, बघा समुद्राकडून जर सह्याद्रीला पाहिलात तर असं वाटतं एखादी मोठी चीनची भिंत उभा केल्यासारखी इथं भिंत आहे. चीनची भिंत काय डुप्लिकेट आहे, त्याचं काय घेऊन बसलाय, तर एखादी मोठीशी भिंत बांधल्यासारखी तुम्हाला सह्याद्री पर्वत समुद्राकडून म्हणजेच कोकणातून दिसतो. तर आपला जो पठारी भाग आहे, आता मी तुम्हाला सांगितलो, ह्या पठारी भागाकडून जर तुम्ही याला पाहिलात तर मात्र हा असा मंद असा उताराचा सह्याद्री पर्वत तुम्हाला वाटतो. परंतु कोकणातून मात्र एखाद्या खड्या भिंतीसारखा सह्याद्री पर्वत दिसतो. तर हा जो सह्याद्री पर्वत आहे तो खूप प्राचीन आहे आणि बऱ्याच ठिकाणी याची झीज झाल्यानं त्याची जी उंची आहे ती कमी अधिक प्रमाणात झालेली आहे. तर या सह्याद्री पर्वतामध्ये अनेक शिखर आहेत, घाट आहेत, डोंगर आहेत किंवा सपाट प्रदेश आहेत. तुम्हाला माहीत आहे कळसुबाई, त्यानंतर घाट, आंबा घाट, वरंदा घाट, कुंभार्ली घाट अशा अनेक घाट आहेत. सपाट प्रदेश आहे, कास पठार तुम्हाला माहीतच आहे, आता डोंगर, हरिश्चंद्र बालाघाट डोंगर, हे सगळे सह्याद्री पर्वताचेच एक प्रकारे भाग आहेत. आता पुढला आपण भाग पाहूया, महाराष्ट्र पठार किंवा त्याला आपण दख्खनचं पठार म्हणतो किंवा त्याला देश असं म्हणतो किंवा त्यालाच आपण घाटमाता असं सुद्धा म्हणतो. तर हा जो महाराष्ट्र पठार आहे, या महाराष्ट्र पठारातनं एकूण आपल्या महाराष्ट्रापैकी 90% क्षेत्र व्यापलेलं आहे. सगळ्यात जास्त मोठा भाग कोणता आहे, तर हाच भाग आहे. जवळपास 90% क्षेत्र महाराष्ट्र पठारानंच व्यापलेलं आहे. आता याची लांबी पहा, जवळपास पूर्व पश्चिम 750 किलोमीटर इतकी लांब आहे आणि दक्षिण उत्तर जवळपास 700 किलोमीटर इतकी लांब आहे. ही अशी लांबी जवळपास 750 आणि ही अशी लांबी जवळपास 700 किलोमीटर इतकी आहे. तर महाराष्ट्राची जी उंची आहे ती उंची जर पाहिलं तर 450 मीटर ही याची उंची आहे आणि पश्चिमेला जर पाहिलं तर पश्चिमेला 600 मीटर इतकी आहे आणि ती पूर्वेस मात्र फक्त 300 मीटर इतकी आहे. आता हे कसं आहे तुम्हाला मी दाखवतो. हा महाराष्ट्र पठार हा असा आहे समजा. तर याची जी पश्चिम बाजू आहे, पश्चिमेला म्हणजेच या बाजूला सह्याद्रीचा जो डोंगर आहे, नद्या महाराष्ट्रातील सगळ्या नद्या अशाच वाहतात, तुम्हाला माहीत आहे सगळ्या नद्या अशा वाहतात. म्हणजे जी पश्चिमेची बाजू आहे ती किती आहे, 600 मीटर आहे आणि सरासरी उंची 450 मीटर आहे सरासरी सगळीकडे.
जी पूर्व बाजू आहे त्या पूर्व भागाची जी उंची आहे ती फक्त 300 मीटर इतकी आहे. इकडं 600 आहे, इकडं 300 आहे. तर जो महाराष्ट्र पठार आहे, या महाराष्ट्र पठारामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या डोंगररांगा आहेत. त्याचबरोबर नद्यांची खोरं आहेत. डोंगररांगा तुम्हाला माहीत आहे की उत्तरेला सातमाळा अजिंठा डोंगररांगा, त्यानंतर हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगा, त्यानंतर पुन्हा शंभू महादेव डोंगररांगा, त्यांच्यामधून वाहणाऱ्या ही गोदावरी नदी, त्यानंतर ही भीमा नदी, खालची कृष्णा नदी. अशा पद्धतीनं महाराष्ट्र पठारामध्ये अनेक डोंगररांगा आहेत. त्याचबरोबर नद्यांची खोरीसुद्धा या ठिकाणी आहेत. आता आपली जी पृथ्वी आहे त्या पृथ्वीची जी जमीन आहे त्या जमिनीचे वेगवेगळे प्रकार आपण पाहणार आहोत. एक नंबर आहे द्वीपकल्प. द्वीपकल्प कशाला म्हणायचं? हा आपला भारत आहे. भारताच्या या बाजूला पाणी आहे, या बाजूला पाणी आहे, खाली पाणी आहे. म्हणजेच एखादी जमीन असेल त्या जमिनीच्या तिन्ही बाजूला पाणी. किती बाजूला पाणी? त्या जमिनीच्या तिन्ही बाजूला जर पाणी असेल, इथं पाणी, इथं पाणी, असं तिन्ही बाजूला पाणी असेल आणि तिथं जर जमीन असेल तर त्याला म्हणायचं द्वीपकल्प. म्हणजेच आपला भारत देश हा काय आहे? द्वीपकल्पाचा एक भाग आपण म्हणून ओळखू शकतो. आले हे लक्षात? आता पुढला पॉईंट आपण पाहणार आहोत भूशीर. बघा, जो द्वीपकल्प आहे त्या द्वीपकल्पाचं जे निमुळतं टोक आहे, म्हणजे असं निमुळतं टोक आहे, ते टोक समुद्रात असं खोल गेलं असेल तर त्याला आपण म्हणू शकतो भूशीर. तुम्ही बघितलं आहे, तुम्ही आफ्रिका खंडाचा तुम्ही जर नकाशा पाहिला तर ती अशा प्रकारे असा आफ्रिका खंड आहे. किंवा आपला भारत देशाचा जो खालचा भाग आहे, आफ्रिका खंडाचा खालचा भाग आहे, तर याला म्हणायचं भूशीर. काय म्हणायचं? भूशीर. म्हणजेच समुद्रामध्ये शिरलेलं डोकं, त्याला म्हणायचं भूशीर. आफ्रिकेतला हा खालचा भाग आहे त्याला म्हणायचं केप ऑफ गुड होप, म्हणजे जगाचं आशादायक असलेलं हे ठिकाण. आणि भारताचं असलेलं कन्याकुमारीचं ठिकाण याला म्हणायचं भूशीर. आलं हे लक्षात? त्यानंतर आता पुढं पहा, खंडांतर्गत समुद्र. आता खंडांतर्गत समुद्र काय असतो? समजा ही पूर्ण अशी ही जमीन आहे. ह्या जमिनीच्या मध्ये जर समजा एखादा समुद्र असेल तर त्याला म्हणायचं खंडांतर्गत समुद्र. आलं लक्षात? कडनी खंड किंवा जमीन आणि मध्ये एखादा समुद्र. अरल समुद्र, याचं उदाहरण काय? अरल समुद्र. बेट. आता बेट तुम्हाला माहीत आहे, बेट म्हणजेच काय असतं? तर बेट म्हणजेच अशी जमीन असते आणि कडनी सगळं पाणी असतं, समुद्र असतो, त्याला म्हणायचं बेट. समुद्रध्वनी. आता समुद्रध्वनी म्हणजे काय? बघा, काही ठिकाणी काय होतं, असं पाणी असं मध्ये गेलेलं असतं समुद्राचं, असं समुद्राचं पाणी असं आतमध्ये गेलेलं असतं आणि ते त्या भूखंड मंचामध्ये पसरलेलं असतं. ही जी चिंचोळी असलेली ही जी पाण्याची पट्टी आहे ना, या पाण्याची पट्टी सागराच्या दोन्ही भागाला जोडली जाते, त्याला म्हणायचं समुद्रध्वनी. बघा, ही इकडे एक आहे, इकडे एक आहे आणि त्यांच्यामधून हे असं दोन पट्ट्यालाही जोडलेली असते, दोन भूखंड मंचांनाही जोडलेली असते, त्याला म्हणायचं समुद्रध्वनी. संयोगभूमी. संयोगभूमी म्हणजेच काय? संयोगभूमी म्हणजेच दोन खंडांना जोडणारा जमिनीचा चिंचोळा भाग. दोन खंड आहेत, समजा इकडला एक खंड आहे, हा समजा आफ्रिका खंड आहे आणि हा आशिया खंड आहे. या दोन खंडांना जोडणारा जमिनीचा असा थोडासा जो भाग असतो ना, त्याला म्हणायचं संयोगभूमी. पुढं आहे आखात. आता उपसागराहून थोडासा निमुळता असलेला हा भाग आणि याचा जो तिन्ही बाजूनं जमिनीनं वेढलेला असतो. लक्षात ठेवा, तिन्ही बाजूनं जमीन असते आणि उपसागराहून थोडासा लहान असतो. तुम्हाला माहीत असेल खंबातचा आखात, खंबातचे आखात. अशा प्रकारे एखादा उपसागर असतो, त्या उपसागरापेक्षा थोडासा
निमुळता आणि मग इकडल्या बाजूने जमीन, या बाजूने जमीन, या बाजूने जमीन, हे अशा प्रकारे 3 बाजूनं जमिनीनं वेढलेला भाग असतो, त्याला म्हणायचं आखात. हा आखाताचा भाग. त्यानंतर पुढं आहे खाडी. आता हे जो आखात आहे, या आखातापेक्षा थोडासा चिंचोळा जमिनीत घुसलेला समुद्राचा जो पट्टा असतो बघा, आखातापेक्षा थोडासा लहान असतो आणि तो असा जमिनीमध्ये असा घुसलेला असतो, त्याला म्हणायचं खाडी. तर सागर किंवा समुद्र, सागर तुम्हाला माहीत आहे महासागरापेक्षा थोडासा लहान असलेला भाग, त्याला म्हणायचं सागर किंवा समुद्र. आता ह्या सागराचं पाणी कसं असतं, खारं असतं. काही समुद्र हे बघा, आता इथं तुम्हाला एक दिलंय भूवेष्टित समुद्र. भूवेष्टित समुद्र म्हणजेच त्याच्या सगळ्या बाजूनं जमीन असते आणि जमिनीनं वेढलेला हा समुद्र असतो, त्याला म्हणायचं भूवेष्टित समुद्र. तर सागरांची नावं तुम्हाला माहीत आहेत, अरबी समुद्र, भूमध्य समुद्र, कॅस्पियन समुद्र. यामध्ये असलेला हा जो भूमध्य समुद्र आहे किंवा कॅस्पियन समुद्र आहे, हे भूवेष्टित समुद्राची उदाहरणं आहेत. उपसागर, आता खाऱ्या पाण्याचं जे जलाशय आहे, ते जलाशय समजा तिन्ही बाजूने जमिनीने वेढले. बघा, आता तुम्ही बंगालचा उपसागर तुम्हाला माहीत असेल, तर बंगालच्या उपसागराला आपण उपसागर का म्हणतो, तर बंगालच्या उपसागराला इकडून भारत देश आहे, वरून जवळपास भारत देश आहे आणि इकडून पूर्ण असेही जे आपले पूर्व आशियातील देश आहेत, त्या पूर्व आशियातील सर्व देश असे आहेत. त्यामुळे तिन्ही बाजूने जमिनीनं वेढलेला आहे, म्हणून त्याला आपण म्हणतो बंगालचा उपसागर. अशा पद्धतीनं उपसागरांची माहिती आपण घेतलेली आहे. त्याचबरोबर समुद्र, खाडी, आखात, संयोगभूमी, समुद्रधुनी, बेट, खंडांतर्गत समुद्र, भूशीर आणि द्वीपकल्प यांची अतिशय सविस्तर माहिती आपण इथं समजावून घेतलेली आहे. तर महाराष्ट्रामध्ये जे आदिवासी लोकसंख्या, त्या आदिवासींची लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार उतरत्या क्रमाने इथं दिलेली आहे. बघा, नाशिक, ठाणे, नंदुरबार, धुळे, जळगाव, यवतमाळ, नागपूर, गडचिरोली, अमरावती आणि चंद्रपूर हे उतरत्या क्रमाने आहेत. लक्षात घ्या, म्हणजे नाशिकला आदिवासी लोक हे जास्त आहेत, तर चंद्रपूरला कमी आहेत. तुम्हाला वाटेल की आदिवासी नंदुरबारमध्ये जास्त आहेत. नाही, आदिवासी नाशिकमध्ये जास्त आहेत, ठाण्यामध्ये 2 नंबर आणि नंदुरबार मग 3 नंबर आहे, कारण नंदुरबार हा जिल्हा खूप लहान आहे. त्यानंतर आता आपण माहिती घेऊया महाराष्ट्रातील असलेले बंदरे. महाराष्ट्राची जी किनारपट्टी आहे, त्या किनारपट्टीला जवळपास 49 बंदरे आहेत. मुंबईला मुंबईच हेच बंदर आपण गृहीत धरू. ठाण्यामध्ये अलिबाग व न्हावाशेवा किंवा JNPT हे 2 बंदर आहेत. रत्नागिरीमध्ये पहा हर्न आणि जयगड, आणि सिंधुदुर्गामध्ये पहा मालवण, वेंगुर्ले आणि रेड्डी हे बंदरं महाराष्ट्रामध्ये त्या जिल्ह्यामध्ये आहेत. आता खनिजं पहा, बॉक्साईट हे खनिज कुठं असतं, कुठं आढळतं, तर ठाण्यामध्ये आढळतं. मॅग्नीज कुठं आढळतं, तर सिंधुदुर्गामध्ये आढळतं. क्रोमाईट सिंधुदुर्ग, रत्नागिरी या ठिकाणी क्रोमाईट आढळतं. जिप्सम हे रत्नागिरीमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात आढळतं. त्यानंतर 2011ची जी जनगणना आहे, त्या जनगणनेनुसार जगातील लोकसंख्येच्या एकूण लोकसंख्येच्या 17.50% भारतीय आहेत. भारताचा क्रमांक जगात दुसरा लागतो, पहिला चायनाचा लागतो. 1,21,5,69,576 इतकी लोकसंख्या आपल्या देशाची होती. त्यानंतर ग्रामीण भागातील लोकसंख्या ही 68.84% होती. शहरातील लोकसंख्या 31.14 होती. स्त्री पुरुषाचं प्रमाण 943 इतकं होतं. साक्षरता 74.04 इतकी होती.
होती आणि शेतमजुराचं प्रमाण 54.6% इतकं होतं. आता भरती व ओहोटी म्हणजेच काय? समजा समुद्राचं पाणी आहे, ते समुद्राचं पाणी वाढत 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 जमिनीकडे येणं त्याला म्हणायचं भरती, आणि समुद्राचं पाणी जे वर आलेलं आहे ते खाली 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 जाणं त्याला म्हणायचं ओहोटी. मग या भरती ओहोटी कशामुळे होतात? तर या भरती ओहोटी लक्षात ठेवा, चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे या भरती ओहोटी होतात. मग ह्या भरती ओहोटीचं महत्त्व काय? तर ह्या भरती ओहोटीमुळं मासे काय होतात? खाडीच्या भागामध्ये येतात. म्हणजे जी खाडी असते त्या खाडीमध्ये मासे येतात आणि खाडीचा जो मुखाचा प्रदेश आहे तिथं मोठ्या प्रमाणात मासेमारी यामुळे होते. हा एक फायदा. त्यानंतर एखादी मोठी जहाज आहे, ते मोठे जहाज बंदरापर्यंत येऊ शकतं. त्याचबरोबर समुद्र किनाऱ्यावर जो दूषित पाणी असतं त्या दूषित पाण्याचा निचरा यामुळं होतो. अलीकडंच हे जे भरती ओहोटीसाठी जो पाणी येतं त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे वीज निर्मिती प्रकल्प तयार केले गेले आहेत. बघा, दुर्गा दुआनी हे पश्चिम बंगालमधलं एक ठिकाण आहे. तिथं 3 मेगावॅटचा प्रकल्प या भरती ओहोटीच्या पाण्यावर सुरू केलेला आहे. नाव लक्षात ठेवा, दुर्गा दुआनी, पश्चिम बंगालमध्ये हे ठिकाण आहे. आता हे जगातील काही जगातील काही गवताळ प्रदेश आहेत व त्यांची नावं आहेत. दक्षिण अमेरिकेमध्ये लॅनोज व कॅम्पोज, दक्षिण आफ्रिकेमध्ये पार्कलँड, उत्तर आफ्रिकेमध्ये सॅव्हाना आणि ऑस्ट्रेलियामध्ये क्वीन्सलँड हे सुदान गवताळ प्रदेश आहेत.